दरम्यान इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांनी जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केलाय। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं सावंतांनी म्हटलंय। धमकीबाबतचं संभाषण सावंत यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट करण्यात आलंय, तर इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळून लावले। इंद्रजित सावंत यांना ओळखत नाही, कुणीतरी खोडसाळपणा केल्याचं कोरटकरांनी स्पष्टीकरण दिलंय। नागपूर पोलीस आणि सायबर पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचं देखील प्रशांत कोरटकरांनी म्हटलंय। तर जीवे मारण्याची धमकी आली असं इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे। मी कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं। तुम्ही आपल्याला फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका। ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो। किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या। मी असल्या ह्याला पोकळ धमक्यांना भीत नाही। शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी। या असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी। पण ज्या पद्धतीनं शिवरायांचा संभाजी महाराजांचा अपमान यांनी केलाय त्याच्यावर मात्र शासनानं कारवाई केली पाहिजे। तो एका विशिष्ट समाजाचा आहे, विशिष्ट पक्षाच्या जवळचा आहे, विशिष्ट व्यक्तीच्या अत्यंत जवळचा आहे, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जवळचा आहे। म्हणून त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही, हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं। ती गोष्ट त्यांनी मला शहानिशा करून विचारून जर टाकली असती की तुमचा आवाज आहे का नाही आहे, कारण आजकाल आपल्याला माहित आहे की प्रत्येकाचे मॉर्फिंग आवाज करता येतात, त्याच्यामुळे एआय मार्फत तुम्ही म्हणायचं आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी खोडसाळपणा केला, कोणीतरी माझ्या जवळच्या कुणी जो रायव्हली ठेवत असेल त्यांनी केलेला प्रकार आहे। आणि त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून एआयचा वापर करून काहीतरी आवाज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, धमकी देण्याचा प्रयत्न केला। त्याची मी पण पोलिसात तक्रार करणार आहे आता की कोणी नेमकं माझ्या आवाजाचा कॉपी केली किंवा काय केलं याची चौकशी केली पाहिजे पोलिसांनी पण। आरोप केला त्यांना मी अजूनपर्यंत कधी ऐकलं नाही, फक्त टीव्हीवर बघितलेला, त्यांचा माझा काही संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही। आणि अशा पद्धतीची कुठलेही शहानिशा न करता केवळ माझं नाव वापरून माझं प्रशांत कोरटकरांनी धमकी दिली हे अतिशय चुकीचं आहे। याची खोलवर चौकशी झाली पाहिजे। आणि मी स्वतः आता थोड्या वेळानंतर नागपूर पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आणि या पद्धतीची मी त्यांच्यावरही अब्रू नुकसानी करू शकतो की माझा शहानिशा न करता माझं नाव वापरणं। आज मला सकाळपासून फोन सुरू झालेले आहेत। जे इंद्रजित सावंत आहे त्यांनी जर मला फोन करून म्हटलं असतं की हा तुमचा आवाज आहे का, तुमच्या नंबरवरून असा मला फोन आला होता, तर ते न करता त्यांनी डायरेक्ट सोशल मीडियावर केलं, तर याच्याबद्दल मी सुद्धा तक्रार करणार आहे पोलिसांमध्ये। माझ्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करला। माझ्याकडे फोनवर जे ट्रू कॉलरला नंबर माझ्याकडे आलेला आहे त्यानं स्वतः नाव सांगितलेलं आहे त्याच्यात। आता त्याच्यापेक्षा आणि जास्त काय असू शकतं, एवढंच नाही तर फेसबुकला पोस्ट सुद्धा केलेली आहे, माझ्या नावानंच केलंय, माझा फोटो टाकून केलेला आहे। त्यांच्याच फेसबुक त्या एक्सवर काय असतं ना त्याच्यावर पोस्ट आहे। आता परत चोराच्या उलट्या बोंबा अशा पद्धतीनं जर कोण काय करत असेल तर मला त्या प्रशांत मला धमकी दिली आणि ह्याच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही आहे, तो विषय नाही। शिवाजी महाराजांच्या बद्दल जर असं कोण बोलत असेल आणि समजा ते म्हणत असतील की मी असं बोललेलो नाही आणि काय नाही, तर मग गृहमंत्री महाराष्ट्राचे काय करतात हा मोठा प्रश्न आहे।